आपल्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडताना आपल्याला ही एक वस्तू आहे ती आपल्या खिशात ठेवायची आहे आणि मगच बाहेर पडायचं। स्वामी तुमचं सदैव रक्षण करतील। आपल्या जीवनात कोणतीच अडचण येणार नाही आणि आपल्यापर्यंत कोणतं संकट पण येणार नाही। स्वामी समर्थ महाराज आपलं नेहमी रक्षण करतील। बऱ्याच वेळी वेगवेगळ्या कामासाठी आपण घराबाहेर आपल्याला पडावं लागतं। आता हल्ली घराबाहेर पडल्यावर काय होईल काहीच माहित नाही। तुम्ही जर कोणत्याही कामासाठी घराच्या बाहेर जात असाल तर तुमच्या खिशामध्ये किंवा पाकिटमध्ये किंवा पर्समध्ये ही एक वस्तू आहे ती आपल्याला ठेवायची आहे। त्यानंतरच आपण घराच्या बाहेर पडायचं। तुमचं प्रत्येक संकटातून, प्रत्येक समस्येतून, प्रत्येक अडचणीमधून स्वामी रक्षण करतील। स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील आणि सदैव तुमचं रक्षण करतीलच। फक्त आठवणीने ही वस्तू आपल्या सोबत ठेवायची आहे। असे नाही की कोणत्या ठराविक वेळेलाच आपण बाहेर जाताना ही वस्तू ठेवावी। सकाळी, दुपारी, संध्याकाळी किंवा रात्री केव्हाही तुम्ही घराच्या बाहेर जा, तेव्हा ही एक वस्तू तुमच्या खिशात कायम ठेवायची आणि मगच बाहेर पडायचं आहे। आता तुम्हाला वाटलं असेल की ही कोणती वस्तू आहे, तर जेव्हाही तुम्हाला घराच्या बाहेर तुम्ही जात तेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाताना आपल्या देवघरामध्ये जी आपण अगरबत्ती लावतो त्याची जी उदी असते ती आपल्याला उदी घ्यायची चिमूटभर आणि एका कागदाच्या पुडीत बांधायची आणि ती पुडी आपल्याला खिशामध्ये ठेवायची आहे। ही उदी तुमच्या शर्टच्या वरच्या खिशात, पॅन्टमध्ये, पर्समध्ये, पाकिटमध्ये जिथे आपल्याला तिथे ही पुडी ठेवायची आहे। आता आपल्याला जर रोज ही अगरबत्तीची उदी रोज आपल्याला खिशात ठेवणे शक्य नसेल तर फक्त एक चिमूटभर उदी घ्यायची कागदामध्ये, ती बांधायची आणि ती पुडी आपल्याला पर्समध्ये, पाकिटात ठेवायची आहे। असं आपल्याला 8 दिवस ठेवायचं आणि नंतर 8 दिवसांनंतर ही पुडी पाण्यामध्ये विसर्जन करायची। या उदीचे विसर्जन पाण्यामध्ये करायचं। आठवड्यानंतर पुन्हा आपल्याला दुसरी पुडी त्याच पद्धतीने बनवायची आणि आपल्या खिशामध्ये ठेवायची। असं 8-8 दिवसात ही आपल्याला अगरबत्तीची उदीची पुडी आहे ती बदलत राहायची। तसं शक्य नसेल तर रोज आपण चिमूटभर उदी आपल्या खिशात टाकायची आणि स्वामींना नमस्कार करायचा, त्यांचं दर्शन घ्यायचं आणि मगच आपण घराच्या बाहेर पडायचं। ज्याही कामाला तुम्ही जात असाल ते काम पूर्ण होईलच। स्वामी नेहमी तुमच्या पाठीशी राहतील। कोणत्याही कामात तुम्हाला विघ्न येणार नाही। तुमचं सदैव रक्षण होईल। बाहेर येणाऱ्या संकटापासून स्वामी तुमचं रक्षण करतील। तर आठवणीने जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाल तेव्हा स्वामींच्या सेवेची जी अगरबत्तीची उदी आहे ती आपल्या जवळ ठेवायची। आपल्या घरात लावलेल्या अगरबत्तीची उदी खिशामध्ये एक चिमूटभर टाकून बाहेर पडायचं। एका कागदात बांधून ती उदी आपल्या खिशात ठेवली तर तुम्हाला नक्कीच काही चांगला फरक जाणवेल। स्वामींवरची श्रद्धा अशीच कायम ठेवावी। त्यांच्या सेवेत कधी खंड पडू देऊ नका। तारक मंत्राचे पठण करत राहा। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना, अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी। ज्या घरात स्वामींवर अखंड विश्वास असतो, ज्या घरामध्ये स्वामींची सेवा, पूजा, भक्ती केली जाते, त्या भक्तासोबत स्वामी सदैव त्याची पाठराख करत असतात। माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। श्री स्वामी समर्थ।